श्रीराम जय जय राम. नामाशिवाय कशानेही समाधान नाही. मनुष्य चूक करतो आणि देव क्षमा कर म्हणतो, पण पुन्हा पुन्हा चुका करीतच राहतो. हे काही योग्य नव्हे. अशाने काही त्याला देव क्षमा करणार नाही. देवा क्षमा कर हे म्हणणे इतके सहज होऊन बसले आहे की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही. तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही. बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल? आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ असे म्हणणे कदापिही योग्य होणार नाही. तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही, ते तुम्ही करा. समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही. कितीही पुराणे वाचली, ग्रंथमुखोद्गत केले, प्रवचने ऐकली तरी मनाला समाधान लाभणार नाही. त्याप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे. नामात राहिले पाहिजे. नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही. नामाशिवाय खरे समाधान मिळणार नाही. तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या. एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता. वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले. ते बंद होते म्हणून तो थांबला. इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली. आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता. तोही पंढरपूरला चालला होता. वारकऱ्याच्या मनात आले, देवा तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा आणि हा लबाड व्यापारी याला मात्र तू सर्व ऐश्वर्य देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस. काय तुझा हा अन्याय? एवढ्यात मोटारीचे दार उघडून 2 नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरविले. तो पांगळा होता. वारकऱ्यांनी विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे. आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्या पाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याची दुःख आपल्याला माहीत नसते आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा आणि त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणूया. असे जर आपण केले तर दुःखाचा आणि सुखाचा आवेग कमी होईल. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. श्रीराम जय जय राम. 15 ऑगस्ट प्रवचन. वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण. आपला देह पंचमहाभूतांचा आहे. यामधला मी कोण हे पाहावे. जे नासणार ते मी कधी असणार नाही. म्हणजे पंचमहाभूतांचा मी नाही हे ठरले. जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो. मी भगवंत स्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रकट इच्छा असते. तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याशिवाय मला असे वाटणार नाही. भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो. मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे. अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरूपाने केली. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार. या वाटेने चोर आहेत असे समजले म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाहीत.
भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास नाही होत. आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे. नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो, त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा. नाशवंत वस्तूंवर आपण प्रेम करतो, तसेच लहान सहान गोष्टीत अभिमान धरतो. इथेच तर आमचे चुकते. मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे असे वाटते. कामधेनूजवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो. याला काय करावे? जो परमार्थात जाणता तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल? अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते तिथे बावळटपणाला वावच नाही. विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असे वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही, परंतु ही चूक आहे. वेदांत हा सर्वांसाठी, सर्व मनुष्य मात्रासाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदांतात इतर सर्व शास्त्रे येतात. शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहे. ते वृत्तीला हलू देत नाहीत. त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत. म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे. समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 18. ब्राह्मणाचे दारिद्र्य घालविले. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. तरी कृपा करून पुढील कथा सांगा. भिलवडीत काही काळ वास्तव्य करून श्री गुरु कृष्णेच्या काठाकाठाने पदभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर गेले. तेथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत. हे संगम क्षेत्री दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे. याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानतात. येथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. येथे अमरेश्वराचे मंदिर असून त्याच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते. येथे पवित्र औदुंबर वृक्ष आहे. येथे 64 योगिनी नित्य निवास करतात. येथील संगम षटकुळात शुक्लतीर्थ, पापविनाशी तीर्थ, काम्यतीर्थ, सिद्धवरद तीर्थ, प्रयाग तीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ व कोटीतीर्थ अशी 8 तीर्थे आहेत. कृष्णा, वेणी व पंचगंगा मिळून एकूण 7 नद्या आहेत. त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्यात स्नान केल्याने अगणित पुण्य लाभ होतो. या कृष्ण पंचगंगा संगमावर श्री गुरु काही काळ गुप्त रूपाने सामान्य बती रूपात राहिले. त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकात प्रकट झाले. कसे ते सांगतो. पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे. श्री गुरु तेथे भिक्षा मागण्यासाठी जात असत. त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे. तो सुशील, सात्विक, कर्ममार्गाचे नीट आचरण करणारा व आतिथ्यशील असा होता.
तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करायचा. त्याची पत्नी ही सुस्वभावी व पतिव्रता स्त्री होती. त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेल होता. त्याला पुष्कळ शेंगा यायच्या. एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगांवरच गुजराण करायची. एके दिवशी श्रीगुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. त्याने श्रीगुरूंना आदराने घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली. त्यांना भात व घेवड्याच्या शेंगांची भाजी असे भोजन दिले. या सेवेने श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्या ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्याचा निरोप घेतला. संगमावर जाताना त्यांनी अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि निघूनही गेले. श्रीगुरूंनी घेवड्याच्या वेलाचा उच्छेद केला म्हणून ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले. तर नशिबाला दोष देत रडू लागली. म्हणाली, अरे रे, काय हे दुर्दैव! त्या यतीला आम्ही काय त्रास दिला होता म्हणून त्याने आमचे अन्नच तोडून टाकले. हे तिचे बोलणे ब्राह्मणाला रुचले नाही. तो रागवून म्हणाला, यतीश्वरांना दोष देऊ नकोस. सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे. आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते. ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो. पूर्वजन्मी आपण जी काही बरी वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणती म्हणून या जन्मात सुखदुःखे प्राप्त होत असतात. जे पेरावे तेच उगवते. मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा? त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य. त्यांनी आपल्याला दारिद्र्यमुक्तीचा आशीर्वाद दिला. असे असताना तू त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही. त्यानंतर ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला. त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते. ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला. त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली एक कुंभ सापडला. त्याने तो घरात नेला. त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य! त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते. ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. श्रीगुरु आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी आमचे दैन्य घालवले. ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ते दोघे यतीश्वरांचा जय जयकार करू लागली. त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले. त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले. त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा श्रीगुरु म्हणाले, या घटनेची कोठेही वाच्यता करू नका. जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. माझ्याबद्दलही काही सांगू नका. तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल. हे ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले. श्रीगुरूंचा निरोप घेऊन घरी परतले. नामधारका, ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य राहतच नाही. म्हणून ज्याचे दैव चांगले नाही त्याने श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी. गुरुकृपेने इह परलोकी सौख्य प्राप्त होते. भक्ताचे कल्याण होते. श्री स्वामी समर्थ मठ, कुरवपूर. श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.